कोणाला बोलायचं आणि याला शासन किंवा ते गटर करून बनवून घेणारी एजन्सी आहे, पंचायत समिती असू दे किंवा PWDचे, इतकं भ्रष्टाचार आहे ते की ह्याला 70 लाख जर पैसे घातला असतील तर निम्म पैसे साल्याने खाल्ले असतील पहिला. नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. वेडक तालुका मिरज येथील मातंग समाजाकडे जाणाऱ्या रस्त्याला तळ्याचे रूप. नुकत्याच केलेल्या गटारीचे घाण पाणी वाहते रस्त्यावरून. शाळकरी मुलांसह ग्रामस्थांना याच घाण पाण्यातून करावी लागते ये-जा. अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष. पालकमंत्र्यांच्या विकासाच्या फक्त गप्पाच का? विद्यार्थ्यांना याच घाण पाण्यातून शाळेत जावे लागते. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. अखेर या प्रश्नांना वाचा फोडून स्वतः माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वायकर यांनी केले याच घाण पाण्यात बसून आंदोलन. BTN न्यूज मराठीशी बोलताना प्रकाश वायकर. प्रश्न म्हणजे काल 2 दिवसात भरपूर पाऊस पडलाय. बऱ्याच वेळा इथनं आम्ही सांगितलं इकडलं पाणी आलं ह्याचं काय तर करा. ते मेन रोडवरनं बँक ऑफ इंडियापासून इकडं कॅनलपासून पाणी ह्या भागात येतं आहे. कोण इकडं लक्ष देणं. काय तर 70-75 लाख रुपये खर्च करून बँक ऑफ इंडियापासून ह्या वडा झाडापर्यंत त्या पाईपची गटर केलेली आहे. कुठल्या कसल्या पाईपा घातल्यात कोणासो त्यातनं अजिबात पाणी वगैरे काही जात नाही, टेक्निकल नाही. परंतु एवढं खर्च करून ज्यानं MB काढला आहे त्याची काय जबाबदारी आहे की नाही की यातनं पाणी गेलं पाहिजे. काय रस्त्यावर संडासचं पाणी, रस्त्यावर सगळं त्याची लेवल नीट नाही, काय नाही, कोण किती काय केलं त्याचा काय मेळ नाही. मग आम्ही बऱ्याच वेळा आपल्या इथल्या सरपंचासनी इथून बोललो, तिकडं पाण्यातून विषय आहे, गटारीचा विषय आहे, काय तर लक्ष द्या. कोण लक्ष द्यायला तयार नाही. इकडं वरनं आमदार साहेब म्हणतात आम्ही तुमच्या गावाला एवढं पैसे दिलो, तेवढं पैसे दिलो. मग मी आता बसलो काय माहिती काय, सगळ्यांनी सांगून वैताग आल्यावर इथं बसलो आहे. वैताग म्हणजे वैताग आला आहे. आता तुम्ही शाळेचे मुलं चाललेले फोटो घेतला आहे, कशी परिस्थिती आहे बघा. इथं पार त्या मेन रोडपासनं गोसावी गल्ली, मोरगबाईचं मंदिरचा चौक, परत हे वडाचं झाड आणि इकडं जाणारं नागुर्जीवाडीचा रस्ता. जर अशी परिस्थिती असेल तर काय मग कोणाला बोलायचं. आणि याला शासन किंवा ते गटर करून बनवून घेणारी एजन्सी आहे, पंचायत समिती असू दे किंवा PWDचे, इतकं भ्रष्टाचार आहे ते की ह्याला 70 लाख जर पैसे घातला असतील तर निम्म पैसे साल्याने खाल्ले असतील पहिला. म्हणताना ही परिस्थिती झाल्या. आणि एवढं करून जर हिने काय केलं बोंबलणार आहे इथं आम्ही सगळी माणसं उभारून एक दिवशी, मग त्याचं लक्ष देतात तुम्ही बघणार आहे. तर मला काय म्हणायचं आहे, आमचंच भाऊ आहे तिथं सरपंच वगैरे, तिने इथं 2 दिवसात तात्काळ लक्ष देऊन ही गटर सगळी चालू झाली पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि पाणी रस्त्यावर आलं नसलं पाहिजे. आणि सगळा रस्ता जो गवतं उठल्यात, सापई. आता रात्री एक आजी चालली होती, कमरोड पाणी, साप 2 आडवा आलं म्हणताना इथं पाण्यात बसून आज बाईट दिल्या. काय खोळं लागलं नाही मला. हे संडासचं पाणी आहे, मला माहिती आहे, मी ह्याच भागात राहतोय. बघा हे मागं पोरं यायला लागल्या. कुणीकडनं जायचं सांगा आता ह्या पोरांनी. अशी परिस्थिती आहे. उगाच स्टंटबाजी किंवा असं काय बाईट देत नाही. आत्तापर्यंत माझ्या सगळ्या बाईट काढून बघा, कुठं काय होत असेल तरच बाईट देतोय मी. तर कृपया सरपंच, डेप्युटी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी सगळ्यांना लक्ष देऊन ह्या गोष्टीचा निर्णय लावायचा 2 दिवसात.